नमस्कार. नीलम्स इझी रेसिपीजमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण रव्याचे इन्स्टंट अप्पे कसे बनवायचे ते बघणार आहोत. फक्त 15 मिनिटात हे अप्पे आपण बनवू शकतो. तेव्हा झटपट नाश्त्याचा अगदी सोपा प्रकार आज आपण बनवू. चला तर मग यासाठीचं साहित्य माहिती करून घेऊया. 1 वाटी रवा, अर्धी वाटी दही, 1 वाटी बारीक चिरलेली मेथी, एका मिरचीचे बारीक तुकडे, चवीनुसार मीठ, 1 चमचा साखर व पाव टीस्पून खायचा सोडा. चला आता आपण अप्पे बनवू. सगळ्यात आधी एका भांड्यात रवा घ्यायचा आहे. त्यात आपल्याला दही घालून घ्यायचं आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून अप्प्यांसाठीचं हे मिश्रण आपण तयार करून घेऊ. थोडं पातळ, चमचमधून अगदी सहज पडेल असं आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे. खूप जास्त पातळ किंवा घट्ट हे व्हायला नको. आणि समजा जर थोडं पातळ झालंच तर आपण यात रवा ॲड करून हे ॲडजस्ट करू शकतो. या पद्धतीने चमचमधून अगदी सहज पडेल असं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. आता यात आपण चिरलेली मेथी, मिरचीचे तुकडे, चवीनुसार मीठ व 1 चमचा साखर घालून छान एकत्र करून घ्यायचं आहे. हे छान एकत्र झालेलं आहे आणि आता 10 मिनिटांसाठी आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे, म्हणजे रवा छान भिजेल. आणि आता 10 मिनिटांनंतर अप्पे पात्र गरम करून घ्यायचं आहे. रव्याच्या या बॅटरमध्ये आपण पाव चमचा खायचा सोडा घालून घेऊ. सोडा आपल्याला अगदी वेळेवर घालायचा आहे. आधीच सोडा घालून ठेवायचा नाही, नाहीतर मग अप्पे चांगले फुगत नाही. आणि आता थोडं थोडं तेल टाकून अप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं आहे. या पद्धतीने आपण तेल लावून घ्यायचं आहे. आणि आता रव्याचं बॅटर टाकून घ्यायचं आहे. आणि आता झाकण ठेवून 1 मिनिटासाठी हे वाफवून घ्यायचे आहेत. अप्पे एका बाजूने झालेले आहेत. आपण हे उलट करून घेऊ आणि खालची बाजू सुद्धा शेकून घेऊ. ह्या अप्प्यांमध्ये आपण आपल्या आवडीच्या भाज्या सुद्धा घालू शकतो. जसं की इथे मेथीच्या ऐवजी आपण पालक चिरून घालू शकतो, किंवा मग गाजर किसून घालू शकतो, किंवा कांदा व टोमॅटो हे एकत्र करून घालू शकतो. अप्प्यांची खालची बाजू सुद्धा शेकून झालेली आहे. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. आणि याच पद्धतीने बाकीचे अप्पे सुद्धा बनवून घेऊ. आता नंतरचे अप्पे बनवताना यात आपल्याला पुन्हा तेल घालायची गरज नाही. एक बाजू शेकून झाली आहे. हे उलट करून दुसरी बाजू आपण शेकून घेऊ. आता अप्पे चटणीसाठीचं साहित्य पाहून घेऊया. 1 वाटी खोबऱ्याचे काप, 1 चमच शेंगदाणे, 5 ते 6 पुदिन्याची पानं, मुठभर कोथिंबीर, 2 चमच दही, 2 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ आणि 1 चमच साखर. आता एका मिक्सरच्या भांड्यात खोबऱ्याचे काप, शेंगदाणे, मिरच्या, दही, चवीनुसार मीठ, 1 चमच साखर, पुदिना व कोथिंबीर घालून घ्यायची आहे
आणि आता हे छान दरदरीत दळून घ्यायचं आहे। दळताना थोडं पाणी घालून चटणी थोडी पातळ करून घ्यायची। आता आपण चटणीसाठीचा तडका तयार करून घेऊ। यासाठी 2 चमच तेलात अर्धा चमचा मोहरी व पाव चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि मोहरी तडतडली की हा तडका आपण चटणीवरती घालून घ्यायचा। इथे आपली आप्पे चटणी तयार आहे। आपले आप्पे व चटणी छान तयार झालेले आहेत। हे आप्पे छान जाळीदार तयार होतात। मेथीच्या भाजीमुळे आप्पे खूप टेस्टी व हेल्दी असतात। लहान मुलांच्या टिफिनसाठी झटपट तरीही हेल्दी पर्याय हे आप्पे आहेत। तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।